बातमी जालन्यातून आहे। वाल्मिक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद खोडून काढण्यात येतोय। सरकारी वकिलांनी युक्तिवाद खोडून काढलाय। वाल्मिक कराडची अटक कायदेशीर असल्याचं अधोरेखित केलेलं आहे। मंगळवारी कोर्टामध्ये 3.5 तास युक्तिवाद चाललेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आज कराडचे वकील युक्तिवाद करणार आहेत। नेमकं काय होतं या सगळ्या प्रकरणामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सरकारी वकिलांनी युक्तिवाद खोडून काढलाय। सरकारी वकिलांच्या या सगळ्या युक्तिवादावरती आज काय कोर्टामध्ये युक्तिवाद होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अटक कायदेशीरच असल्याचं अधोरेखित करण्यात आलं। मंगळवारी कोर्टामध्ये 3.5 तास युक्तिवाद चाललेला होता। कराडची अटक बेकायदेशीरच हा युक्तिवाद आता कोर्टानं खोडून काढलेला आहे। वाल्मिक कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात येतंय। हा जो आरोप होता तो आता खोडून काढलेला आहे। सरकारी वकिलांचा युक्तिवादाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। कराडची अटकच बेकायदेशीर हा युक्तिवाद खोडून काढलेला आहे। मंगळवारी कोर्टामध्ये 3.5 तास हा युक्तिवाद चालला। सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद खोडून काढलेला होता। आज कराडचे वकील युक्तिवाद करणार आहेत आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतो माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्यासोबत आहे। विजय, वाल्मिक कराडची अटकच बेकायदेशीर हा युक्तिवाद खोडून काढला। काल 3.5 तास कोर्टामध्ये सुनावणी चालली। सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद खोडून काढला। आज कराडचे वकील युक्तिवाद करणार आहेत। काय होऊ शकतं आजच्या सुनावणीत? नक्कीच जर पाहिलं तर वाल्मिक कराड हा या प्रकरणात नसल्याचं वाल्मिक कराडाच्या वकिलांनी म्हणलं होतं। यावरती जर पाहिलं दोषमुक्तीचं पत्र जे आहे ते त्यांनी हायकोर्टामध्ये सादर केलं होतं। मात्र सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड ज्या मुख्य आरोपी असल्याचं जे आहे ते सांगितलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे यावरती पाहिलं तर तब्बल 3.5 तास युक्तिवाद जो आहे तो देखील सुरू होता। वाल्मिक कराडचा या प्रकाराची संबंध नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। बाकीचे इतर आरोपी जे आहेत त्यांनी काही जण यामध्ये कबुली जबाब दिल्याचं पाहायला मिळालं। मात्र वाल्मिक कराडाचा या प्रकाराशी कुठलाही संबंध नाही। जाणून बुजून गुंतवले जात असल्याचा आरोप जो आहे तो वाल्मिक कराडाच्या वकिलांनी न्यायालयासमोर केल्याचं पाहायला मिळत होतं। सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं आणि देशमुख कुटुंब देखील त्या ठिकाणी होतं। ही सुनावणी जी आहे ती आज दुपारी सुद्धा आज होणार आहे। काल पाहिलं तर 3.5 तास यावरती युक्तिवाद होता। आज पुन्हा ती सुनावणी आहे एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती। आज काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।